कर्जत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात कर्जत शहर बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे। कर्जत शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांसाठी कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनी मंदिर येथे आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या विशेष बैठकीच्या आधीच कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। कर्जत बाजारपेठेतील मुख्य वाहतूक नियंत्रणासाठी सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे कर्जत शहर बचाव समितीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचा, हातगाडीवाल्यांचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न आदी प्रश्न सोडवण्यात कर्जत नगर परिषदेला अपयश आल्यामुळे कर्जत शहर बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीच्या माध्यमातून आज शनी मंदिर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये कर्जत शहरातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीचे प्रास्ताविक ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केल्यानंतर अनेक नागरिकांनी कर्जत शहरातील प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकला। तसेच 25 सप्टेंबर रोजी कर्जत नगर परिषदेला या प्रश्नांसंदर्भातील निवेदन देण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरले। सदरच्या निवेदनातील मागण्या सोडवण्यासाठी कर्जत नगर परिषदेला 28 सप्टेंबरपर्यंत मुदत, या मुदतीत मागण्यांचा विचार झाला नाही तर मात्र 30 सप्टेंबरला मोठे जनआंदोलन उभे राहील, अशी माहिती ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दिली। कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने आज कर्जत शहराच्या सर्व नागरिकांची बैठक कर्जतच्या शनी मंदिरामध्ये आयोजित केली होती। प्रचंड मोठ्या संख्येने आज इथे नागरिक उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून कर्जतच्या ज्या नागरी समस्या आहेत त्या समस्याने सर्व नागरिक त्रस्त आहेत। अनेकदा त्याच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत, निवेदनं, त्याच्या संदर्भातली अनेक आंदोलनं झाली, परंतु गेंड्याच्या कात्रीच्या प्रशासनाने, मुख्याधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। शेवटी नाईलाजानं आता हा मोर्चा जनतेने हातामध्ये घेतलेला आहे आणि आज ह्या 2-2.5 तास चाललेल्या बैठकीमध्ये विविध समस्यांवर चर्चा झाल्या आणि चर्चा झाल्यानंतर शेवटी अशा निर्णयावर जनता आलेली आहे का येत्या बुधवारी आम्ही कर्जत नगर परिषदेला निवेदन देतो आहे। निवेदन दिल्यानंतर आम्ही फक्त शनिवारपर्यंत त्यांना टाईम देतो आहे। शनिवारपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर त्यांनी आम्ही केलेल्या मागण्यांचं जर त्यांनी अंमलबजावणी केली नाही, त्याच्यातलं कुठल्याही प्रकारचं जर त्या समस्यांचं निवारण केलं नाही तर लगेच तातडीनं सोमवारी आमचा त्याच्या संदर्भातलं आंदोलन असणार आहे। ते आंदोलन कुठल्या स्वरूपाचं असेल याची आम्ही जे जाहीर आहे ते जाहीररित्या शनिवारी सांगणार आहोत। तर आजच्या याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्व ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्याला मुख्याधिकारी आणि कर्जत नगर परिषद प्रशासनाला पूर्णपणे अपयश आलेलं आहे। आपण जर पाहिलं असेल कर्जतचे जे मुख्याधिकारी आहेत हे गेल्या इथं आल्यापासून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी लोकांकडे जाऊन त्या समस्या जाणून घेतल्या नाही आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असेल पाण्याची समस्या असेल, नंतर तुमचा बाजारातल्या ट्रॅफिकच्या संदर्भातला विषय असेल, आरोग्यासंदर्भातला समस्या असेल, फवारणी कुठल्या प्रकारची केली जात नाही आहे, जागोजागी कचरा पडलेला आहे। जे कचरा संकलनासाठी ज्यांनी ते वर्गीकरण करायला पाहिजे ते केलेलं नाही आहे। गुंडगेसारख्या परिसरामध्ये तिथली लोकं वैतागलेली आहेत, त्यांच्या आरोग्याला धोका तयार झालेला आहे। इथं रात्री भटक्या कुत्र्यांनी इतका हे केलेलं आहे का अक्षरशः अनेक लोकांना त्याचा त्रास होतो आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल अनेक अनधिकृत बांधकामं होत आहेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे। याच्यामध्ये वन वे ट्रॅफिक संदर्भातली मागणी केलेली, गेल्या महिनाभरापूर्वी या संदर्भातली मागणी केलेली, परंतु त्याच्या संदर्भातलं आश्वासन दिल्यानंतर काही झालं नाही। शेवटी कर्जत शहर बचाव समितीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर आज पाहिलं असेल आजच बैठक होती आणि आजच त्याचे बोर्ड लावलेले आहेत। तर हे पूर्णपणे जे क्रेडिट हे कर्जत शहर बचाव समितीचं आहे। जनता जागृत झाल्यानंतर, जनता रस्त्यावर आल्यानंतर त्याचा परिणाम काय असतो हे महावितरणच्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक लोकांनी पाहिलेलं आहे आणि आजसुद्धा या निमित्ताने या आंदोलनाचा प्रथम विजय झालेला आहे असा बोलायला हरकत नाही आहे। तरीसुद्धा नागरिक याच्यावर खुश नाही आहेत, कारण तुम्ही बोर्ड लावलेले आहेत पण त्या बोर्डबरोबर माणसंसुद्धा तुम्ही ठेवा। नगर परिषदेवर विश्वास राहिलेला नाही आहे, ते बोर्ड पण उद्या चोरीला जाऊ शकतात। तर आम्हाला त्याच्यावर अजिबात त्यांच्यावर विश्वास नाही आहे। तिथं तुमची माणसं, रेल्वे कर्मचारीसुद्धा असले पाहिजेत, तरच तो प्रोग्राम इम्प्लिमेंट होऊ शकतो। नंतर या संदर्भातले विविध प्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही उद्यानं बनवलेली आहेत, तुम्ही बाकी गोष्टी तयार केलेल्या आहेत,
कोपरा गार्डन बनवलेलं आहे, त्याच्या कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे तुमच्याकडं. आम्हाला कुठलं तुम्ही पाणी पाजताय, त्या पाणी पाजण्यासाठी त्याच्यावर जे काही तुम्ही औषध टाकताय त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे तज्ज्ञ लोकांची नेमणूक नाही आहे. तर अशा प्रकारची लूटमार चालवलेली आहे. आणि या निमित्ताने मी वैभव गारवे यांना जाहीर आवाहन करतो, तुम्हाला लोकांच्या प्रश्नाकडं जर लक्ष द्यायला जर टाईम नसेल तर तुम्ही ज्या कामांमध्ये बिझी आहेत त्या कामांची यादी आमच्याकडे आहे. तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली कुठल्या कुठल्या परवानग्या दिलेल्या आहेत, कसे कसे काय काय नियोजन केलेलं आहे, त्याच्या सर्व प्रकारची माहिती आमच्याकडे आहे. तुमचे कर्मचारी कसे ठेके घेतात, कुठले ठेके चालवतात, त्याचीसुद्धा यादी आहे. तर लवकरात लवकर नागरिकांच्या प्रश्नांची दखल घ्या, अन्यथा मग आम्हाला सर्वच याद्या बाहेर काढायला लागतील. आंदोलन सुरू झालेलं 1 महिन्यापूर्वी, परंतु गणपती उत्सव होता म्हणून आपण त्या संदर्भातली भूमिका आणि बैठक आज घेतली. या आंदोलनातल्या ज्या मागण्या त्या जगजाहीर आहेत. कर्जत तालुक्यात, कर्जत शहरात सर्वांना माहिती आहे. याच्यातला एक एक प्रश्न सुरू झालेला आहे. तुम्ही पाहिलं असेल, आंदोलन सुरू झाल्यापासून पाणी जे आहे ते ऑन टाईम येत आहे. प्रेशरच्या बऱ्यापैकी सुधारणा होत आहेत. काही त्याच्यातल्या समस्या आहेत. त्याच्यानंतर पाहिलं असेल, ट्रॅफिक संदर्भातली जो विषय तो गेल्या अनेक वर्ष मांडतो आहे. परंतु आंदोलन जसं सुरू झालं आहे, जनतेचा रेटा जसा वाढतो आहे, तसं आज तातडीनं लगेच ते बोर्ड लावलेले आहेत. परंतु हे सर्व आंदोलन होत असताना कृपया जनतेच्या भावनाचा आदर करावा, असं ह्या निमित्ताने मी काही नागरिकांना आव्हान करतो आहे. कृपया ह्या आंदोलनाचा डायव्हर्ट करण्याचा, त्या संदर्भातला क्रेडिट घेण्याचा कुणी प्रयत्न करू नका. कारण जनता जनार्दन आहे, जनतेला सर्व माहिती आहे. तर आपण या संदर्भातली दखल घ्याल अशी आम्ही आशा धरतो. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब